आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठी संदर्भात। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आता राज्य सरकारनं थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी अजून 3 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे। चालकाला सुरुवातीला 1 महिन्याची मुदत दिली जाईल आणि 1 महिन्यात मराठी शिकता आली नाही तर पुन्हा 3 महिन्यांची मुदत दिली जाणार आहे। मात्र या 3 महिन्यांच्या काळामध्ये चालकाचा हा परवाना रद्द केला जाणार आहे। तशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। असेल तर जे मराठी आहे प्रवाशांशी संवाद साधण्याचं ते मराठी येणं गरजेचं आहे। फक्त त्यासाठी वेळ द्यावा आणि म्हणूनच आम्ही 1989चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये बदल करून 12 ऑगस्ट 2026 रोजी कायदा पारित केला। त्यामध्ये पहिल्यांदा जर मराठी रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना येत नसेल तर 30 दिवसाची मुदत, 30 दिवसामध्ये ते बोलू शकले नाही तर परत 3 महिन्याची मुदत आणि त्या मुदतीमध्ये फक्त त्याचा जो बॅज आहे तो निलंबित केला जाईल। परंतु 1 महिना अधिक 3 महिने ह्या 4 महिन्यामध्ये जर त्याला मराठी आलं नाही तर मात्र त्याचा जो बॅज आहे तो रद्द करण्यात येईल। अशा काल संध्याकाळपर्यंत आमचे मुख्यमंत्री जो तुमचे नागपूरचे योग्य सुपुत्र आहेत त्यांनी अशी घोषणा केली कि अगर टाइम बढ़ा के मांगना है तो टाइम बढ़ा के भी देंगे, कोई दिक्कत नहीं है, लेकिन हम किसी पर जोर जबरदस्ती नहीं करेंगे, मराठी भाषा इम्पोर्ट नहीं करेंगे। पण सर्वांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे, कमीत कमी याचा प्रयत्न सगळ्यांकडून सुरू झाला पाहिजे। तो मी समाधानी आहे माझ्या शासनावर की त्यांनी एक असा निर्णय बहुतेक घेतलेला आहे की जोपर्यंत सगळे मराठी बोलणं शिकत नाही तोपर्यंत मराठी शिकविण्याचा प्रशिक्षण केंद्र चालू राहील।